मित्रांनो नमस्कार. या व्हिडिओचा जो हेडिंग आहे किंवा थंबनेल आहे त्याच्यासोबत एक मी न्यूजचं थोडासा पार्ट लावलेला आहे. आणि हा न्यूजचा पार्ट जो आहे तो कन्सर्निंग आहे आणि क्रेडिट कार्डशी रिलेटेड आहे. माझ्या प्रोग्राममध्ये आलेले बरेचसे पार्टिसिपंट्स विचारत असतात, क्रेडिट कार्ड हे वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे. तर यामध्ये मतांतर असू शकतात, पण ज्या फॅक्ट्स आहेत त्या आपल्याला बघायला हव्या. आरबीआयचा एक रिपोर्ट आरबीआयने ज्याविषयी कन्सर्न व्यक्त केला आहे तोच मी त्या थंबनेलमध्ये टाकलेला आहे की मागच्या 2023च्या अहवालामध्ये असं आढळलेलं आहे की क्रेडिट कार्ड डिफॉल्ट्स हे तब्बल 450 कोटीच्या किंवा त्यापेक्षा जास्तनी वाढलेले आहेत. आणि टोटल तो 4000 प्लस कोटीचा आकडा झालेला आहे. ते डिफॉल्ट्स वाढलेले आहेत म्हणजे काय, तर लोकांच्या खिशातून तेवढे पैसे जास्त जाणार आहेत हे लक्षात घ्या, कारण पैसे वसूल होत असतात. अनसेक्युअर्ड लोन आहे ते एजन्सीज वसूल करतात किंवा मग तुम्हाला सिबिल वगैरे या सगळ्या चक्रामध्ये प्रत्येक ठिकाणी अडकून तो पैसा वसूल होतोच. जो डिफॉल्टर आहे तो आज नाही उद्या भरणार आहे आणि सव्याज भरणार आहे. मित्रांनो, क्रेडिट कार्ड काय आहे हे जर नीट समजून घेतलं प्रत्येकाने, तर आज आज बरेचसे जणांकडे 4-4, 5-5, 10-10 क्रेडिट कार्ड्स आहेत. एक क्रेडिट कार्ड तुमच्याकडे असेल आणि तुम्ही जर वापरत असाल तर तुम्हाला दुसऱ्या कंपनीचा फोन येतो, ते तुम्हाला अधिक फॅसिलिटी देतात. तिसरा, चौथा, पाचवा फोन येतच राहतात आणि आपण हुरळून जातो. आपल्याला असं वाटतं, अरे माझी क्रेडिबिलिटी वाढत चाललेली आहे, मला हे सगळे घ्यायलाच हवेत. काही जण तर त्याला प्रिव्हिलेज समजतात, पण ते भस्मासुरासारखं आहे. भस्मासुराला जो शाप, त्याला जो हे मिळाला होता, वर मिळाला होता की तू कोणाच्या डोक्यावर हात ठेवशील तो त्याचं भस्म होऊन जाईल, तो जळून खाक होऊन जाईल. तो स्वतःच्या डोक्यावर एक दिवस हात ठेवतो आणि स्वतःच जळून जातो. हे सगळ्या फॅसिलिटीज ज्या आहेत ना, या भस्मासुरासारख्या असतात मित्रांनो. जोपर्यंत त्या योग्य प्रकारे वापरल्या जात असतात तोपर्यंत त्याचा यूज जोपर्यंत कंट्रोलमध्ये असतो तोपर्यंत चांगलं असतं, पण ज्या क्षणी तुम्ही त्याचा थोडासा सुद्धा गैरवापर म्हणजे त्याच्या लिमिटच्या बाहेर वापर होतो, त्या क्षणी तो तुम्हाला स्वतःला जाळून खाक करतो. तर मुळातच काय माहिती का, कर्ज हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये युटिलायझेशन, हे जे क्रेडिट्स असतात त्याच्यामध्ये आयडियली इट शुड नॉट बी यूज, म्हणजे 30%च्या वर फॅसिलिटी वापरली नाही गेली पाहिजे असं आयडियली सांगितलं जातं. म्हणजे तुमचं जर 1 लाखाचं क्रेडिट लिमिट असेल तर तुम्ही साधारणतः 30,000पर्यंत त्याचा जवळपास त्याचा वापर करायला हवा. तोपर्यंत तेवढंच ते तुम्ही वापरून त्याच्यामध्ये तुम्हाला मॅनेज करायला हवं. पण होतं काय, कुठल्या तरी एखाद्या मोहाच्या क्षणी आपण पूर्णपणे तो हे वापरून टाकतो, त्याची लिमिट वापरून टाकतो आणि मग एका चक्रात फसतो. मग ते चक्र सुरू होतं मिनिमम पेमेंटवर. मिनिमम पेमेंट नंतर व्याज जे लागतं त्यातून ते व्याज वाढत राहतं आणि ते व्याज जे आहे ते अनसेक्युअर्ड लोनचं असल्यामुळे ते व्याजचा जर रेट ऑफ इंटरेस्ट पाहिला तर डोळे पांढरे व्हायची वेळ होती, पण बऱ्याच जणांच्या ते लक्षात येत नाही. मग पैसे भरत राहतो माणूस आणि त्याला हे लक्षात येत नाही की तो फक्त आता ह्या पैसे भरण्याच्या चक्रामध्ये अडकलेला आहे. माझा एक पार्टिसिपंट होता, त्यांनी माझ्या प्रोग्राममध्ये आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी कन्सर्न व्यक्त केला. सर म्हणाला, रात्रंदिवस मला झोप येत नाही कारण माझं 3 लाखाचं क्रेडिट कार्डचं आउटस्टँडिंग झालेलं आहे आणि दर महिन्यामध्ये मला त्याचे एक मिनिमम पेमेंटच्या नावाखाली एवढे पैसे द्यावे लागतात आणि त्यातला मॅक्झिमम पैसा व्याजात जातोय. मला काय करावंसं कळत नाही. त्याला मी सांगितलं, तू वाटेल ते कर, पण पहिले या चक्रातून बाहेर ये. डू व्हॉट एव्हर इट टेक्स फॉर यू. मॅनेज कर, पैसा आण, पहिले या चक्रातून बाहेर ये, अन्यथा आयुष्यभर या सावकारीतून तू सुटणार नाहीस. तो म्हणाल, सर सावकारी कसं काय म्हणताय? म्हटलं, अरे ही एक प्रकारे सावकारीसारखंच तुझ्या मानगुटीवर बसलेलं भूत आहे, हे निघणार नाही आहे ते. कारण मुळात काय आहे की क्रेडिट कार्डचा यूज तुम्ही तेव्हाच चांगल्या प्रकारे करू शकता जर तुमच्यामध्ये आर्थिक शिस्त असेल. आणि आर्थिक शिस्त असण्याचं प्रमाण हे फक्त 5% लोकांमध्ये, म्हणजे 95% लोक डिफॉल्टर होणारे फिक्स आहे. आणि क्रेडिट कार्ड कंपन्यांचे हेच खरे गिराईक आहे. तुम्हाला आश्चर्य वाटून घेऊ नका की तुम्ही जर त्याचा चांगला वापर करत असाल, तुम्ही योग्य वापर करत असाल, त्याच्या मुदतीमध्ये पैसे देत असाल, तर त्या कंपन्या तुमच्यामध्ये फार इंटरेस्ट घेणार नाहीत, कारण त्यांच्या दृष्टीने तुम्ही कस्टमर नाही आहात. त्यांचे खरे कस्टमर ते लोक आहेत जे लोक व्याज भरतायत त्यांच्यावरच त्यांचं खऱ्या अर्थाने त्यांची कंपनी चालते.
आणि हे मी एका माझ्या बँकर मित्राच्या तोंडून ऐकलेलं आहे. त्याने अगदी अगदी मला मजेत सांगितलं होतं, आमचे खरे गिराईक तर ते आहेत जे पैसे वेळेवर भरत नाही आहेत. त्यांच्यामुळेच तर आम्हाला व्याज मिळतं आणि त्यांच्यामुळेच हे सगळ्या बाकीच्या गोष्टी आम्हाला वसूल करता येतात. त्यामुळे हे लक्षात घ्या, हे क्रेडिट कार्डचं जे चक्र आहे ना, ते फार विचित्र आहे. ती एकदा सवय लागली, एक तर काय आहे, तो पैसा खर्च होत असताना आपल्याला दिसत नाही. पैशाच्या बाबतीमध्ये एक मानसिकता असते, की पैसा जर आज आपण सगळेजण प्लास्टिक मनीमध्ये कन्व्हर्ट होतोय. प्लास्टिक मनीचा एक तोटा काय होणार आहे, तो पैसा तुमच्यासमोर खर्च होत नाही. त्यामुळे तो स्वाईप होत असताना पैसा माणूस ₹1 ठिकाणी ₹2 खर्च झाला तरी त्याला त्याचं वाईट वाटत नाही. नोटा मोजत असताना थोडासा त्रास होतो त्याचा. त्यामुळे आपण अव्वाच्या सव्वा आपल्या लिमिटच्या बाहेर जाऊन खर्च करण्यासाठी आपोआप प्रवृत्त होणार आहोत, हे लक्षात घ्या. मग ते ऑनलाईन ऑफलाईन परचेसेसला पण आपण बळी पडणार आहोत. त्यामुळे हे सगळे क्रेडिट लिमिट्स जे आहेत, ह्या 100% वापरल्या जाण्याची शक्यता इथून पुढे वाढत जाणार. प्लस घरातला प्रत्येक जण आता पोटेन्शियल बायर झालेला आहे, कारण प्रत्येकाच्या मोबाईलवर आता परचेस करता येतो. त्यामुळे एक लक्षात घ्या, की आता क्रेडिट कार्ड हे अतिशय दुधारी तलवार झालेली आहे. याचा योग्य वापर नाही केला तर त्याचा जसं आरबीआयने जी चिंता व्यक्त केली की 4,000 प्लस कोटीचे डिफॉल्ट्स 2023 साली झालेले आहेत भारतामध्ये, हे वाढत जाणार हे लक्षात घ्या. आणि हे वाढत जाणार आहे म्हणजे तो प्रॉब्लेम आरबीआयचा नाही आहे, तो आपल्यासारख्या लोकांचा आहे. हे व्हिडिओ बघणाऱ्या कित्येक लोकांचं त्यामध्ये क्रेडिट वाढत चाललेलं आहे, याचं ते लक्षण असेल. म्हणून तर रॉबर्ट कियोसाकी म्हणतो ना, पुट युअर क्रेडिट कार्ड इन फ्रीज. फ्रीजमध्ये ठेवून द्या ते. फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे काय, लौकिक अर्थाने वापरू नका. कारण आर्थिक शिस्त जी आहे ती, लाईक आय सेड, की ती 95% लोकांमध्ये नाही. आणि त्यामध्ये परत एक प्रॉब्लेम आहे की ते त्यांच्या इमोशन्सला कंट्रोल करू शकत नाही. मग होतं काय, क्रेडिट कार्डचा अनिर्बंध वापर होतो. आज नाही उद्या पैसे भरायचे. त्यात एक भ्रम असतो की काय, आपण तेवढ्या मुदतीत पैसे भरून टाकू. पहिल्यांदा सुरुवात अशी होते की ठीक आहे, एका महिन्याचं व्याज भरून टाकू, काय फरक पडतो. मग ते हळूहळू व्याज भरण्याची मानसिकता डेव्हलप होते. आणि व्याज भरण्याच्या मानसिकतेमध्ये एकदा माणूस गेला की त्याला हे लक्षात येत नाही की मी त्या कंपन्यांसाठी काम करायला. मग त्यामध्ये काही जण आजकाल क्रेडिट कार्डवर पण क्लासेस घेतात. एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड घ्यायचे, इकडचा पैसा उचलायचा तिकडे टाकायचा, तिकडचा उचलायचा इकडे टाकायचा, यावर पण ट्रेन केलं जातं. मित्रांनो, ही तारेवरची कसरत आहे ना. कुठल्या क्षणी पाय घसरून तुम्ही खाली पडाल सांगता येत नाही. त्यामुळे आणि होतं काय, या सगळ्या प्रकारामध्ये आपण आपला मानसिकता जी आहे, पैसे कमवण्यापासून पैसे मॅनेज करण्यामध्ये जास्त डेव्हलप होतो. म्हणून आज तुम्ही बघा, आज 95% लोक मॅनेजमेंट ऑफ मनीमध्येच लागलेले आहेत. हाऊ टू मॅनेज मनी रादर दॅन हाऊ टू अर्न मनी. त्याची सुरुवात अशा क्रेडिट कार्ड्स वगैरे पासून झाली. त्यामुळे तुमच्याकडे जर क्रेडिट कार्ड असेल तर माझा तुम्हाला एकच सल्ला आहे, एक तर त्याचा वापर मिनिमाइज करा. 30%च्या वर त्याची लिमिट वापरू नका. आणि जर शक्यतो तुम्हाला ते वापरायचं नसेल तर त्याला बाजूला ठेवून द्या. कारण जर आर्थिक शिस्त नसेल तर क्रेडिट कार्ड हे भस्मरस्वरासारखं तुमच्याच डोक्यावर हात ठेवणार आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही जो काही पैसा कमवाल तो तुमचा हार्ड अर्न मनी हा व्याजाच्या स्वरूपात निघून जाईल. त्यामुळे ही काळजी घेणं खूप आवश्यक आहे. आज अपरोक्ष होणारा खर्च हा तुम्हाला जाणीव होऊ देणार नाही की तुम्ही किती पैसे खर्च केले. एकाच्या ठिकाणी 2 कसे झाले, 2च्या ठिकाणी 4 कसे झाले, हे होत जाणार आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, भारत डिजिटाईज होत चाललेला आहे, इट्स अ गुड न्यूज. पण मानसिकता जर कंट्रोल केली नाही तर सून इट विल बिकम अ बॅड न्यूज फॉर मोस्ट ऑफ अस, हे लक्षात. कारण आर्थिक शिस्त नसेल, साक्षरता नसेल आणि त्याशिवाय जर हे इन्स्ट्रुमेंट्स हातात आले तर इट्स लाईक गिव्हिंग गन टू पीपल. त्यांना गन माहीत नसताना गन दिल्या जाते. त्यामुळे विचार करा, तुमचं क्रेडिट कार्ड हे कंपन्यांसाठी बेनिफिशियल ठरू देऊ नका, तुमच्या बेनिफिटसाठी वापरा, योग्य वापर करा. लिमिट 30%च्या वर वापरायचं नाही, ही आर्थिक शिस्त ठरवून ठेवूया. आणि उगाच मिळतायत म्हणून भरभरून कार्ड्स घेऊन ठेवू नका, त्याच्यामध्ये काहीच फायदा नाही. कारण कुठल्या तरी एका क्षणी तुम्ही घसरून त्याचा वापर करून व्याजाच्या चक्रात अडकून जाल. मित्रांनो, इथेच थांबूया. हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नमस्कार.